नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल थाळीची रेसिपी बघणार आहोत. या थाळीतील सगळे पदार्थ अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे. एकदा नक्की बनवून बघा. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. तर गोडाच्या पदार्थापासून थाळीची आज आपण सुरुवात करतो आहे. तर इथे एका जाड बुडाच्या कढईमध्ये 1.5 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. गोडाच्या पदार्थामध्ये आज आपण रबडी बनवणार आहोत. तर हे जे दूध आहे हे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आणि एक उकळी याला आणून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने हे दूध उकळलं की गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरती आता दूध जे आहे ते आटवायला सुरुवात करायची आहे. आता इथे गॅस कुठेही मोठा करायचा नाहीये, कमी किंवा मीडियम गॅसवरतीच दूध आटवून घ्यायचं आहे. म्हणजे हळूहळू दूध आटलं की रबडी चवीला सुद्धा खूप छान होते आणि त्याचं टेक्स्चर सुद्धा छान येतं. आता इथे दूध बघू शकता थोडंसं आटलेलं आहे, थोडंसं कमी झालेलं आहे. आता इथे मी केशर टाकून घेते आहे. 20-25 केशरच्या काड्या इथे टाकून घेतल्या. असं सुरुवातीला केशर टाकून घेतलं की शेवटपर्यंत रबडी तयार होतपर्यंत याचा रंग त्यामध्ये छान उतरला जातो. तुमच्याकडे केशर नसेल तर 1-2 थेंब पिवळा कलर सुद्धा इथे वापरू शकता. आता याला सतत अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आणि पुन्हा हे दूध आटवून घ्यायचं आहे. रबडी बनवायला वेळ थोडासा जास्त लागतो, पण ती चविष्ट सुद्धा तेवढीच होते. आता हे दूध बघा थोडंसं किंचित घट्ट आलेलं आहे आणि याला साय यायला लागलेली आहे. ही साय अशा पद्धतीने कढईला लागली जाते. कढईची संपूर्ण साय आपल्याला चमच्याने काढून ती दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे. ही प्रोसेस सुरुवातीपासून शेवटपर्यंत करायची आहे, म्हणजे रबडी छान लच्छेदार तयार होते. जी काही साय कढईला लागेल ती संपूर्ण दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने सतत हलवत आपल्याला हे दूध जे आहे हे आटवून घ्यायचं आहे. आता केशरचा रंग सुद्धा यामध्ये छान उतरला गेलेला आहे, तरी सुद्धा अजून याला पिवळा कलर येईल शेवटपर्यंत. गॅस इथे मीडियमच ठेवलेला आहे आणि आता हे दूध बघू शकता भरपूर घट्ट आलेलं आहे. 30 ते 40 मिनिटं इथे मला झालेले आहे हे दूध आटवून. संपूर्ण जी साय आहे ती यामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता हे बघू शकता दूध किती घट्ट आलेलं आहे. इथे मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते आहे. आता हे दूध इतकं घट्ट आलं की यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. दूध इतकं आटल्यानंतर दुधाचा जो नैसर्गिक गोडवा असतो तो सुद्धा यामध्ये उतरलेला आहे, त्यामुळे साखर कमीच वापरायची. पाव कप इथे साखर टाकून घेतलेली आहे. आता साखर टाकल्यानंतर पुन्हा 10 मिनिटं याला आपल्याला आटवून घ्यायचं आहे. व्यवस्थित साखर यामध्ये मिक्स होईल आणि साखरेचं जे पाणी होईल ते पुन्हा आटवून घ्यायचं आहे. बघा सतत अशा पद्धतीने हलवत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि पुन्हा जी काही साय साईडला येईल ती यामध्ये मिक्स करत राहायचं आहे. आता थोडेसे ड्रायफ्रूट्स मी मिक्सरवरती जाडसर वाटून घेतलेले आहे आणि ते यामध्ये टाकते आहे. ड्रायफ्रूट्स टाकणे यामध्ये ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकले तरी सुद्धा चालतील. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. रबडी बनविण्यासाठी वेळ जो आहे तो जरा जास्तच लागतो. संपूर्ण रबडी तयार होतपर्यंत जवळजवळ इथे मला 45 ते 50 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. आता ही रबडी तुम्ही कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सुद्धा बनवून ठेवू शकता, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा भरपूर वेळ वाचतो आणि दुसऱ्या दिवशी ती खायला सुद्धा खूप छान लागते. आता बघा साखर टाकल्यानंतर जवळजवळ 10 मिनिटं इथे ही रबडी मी आटवून घेतलेली आहे. छान लच्छेदार रबडी आपली तयार झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त आता इथे ही रबडी आटवायची नाहीये. आणि आता गॅस जो आहे तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. रबडी आपली तयार झालेली आहे. ही थंड झाल्यावर पुन्हा भरपूर घट्ट येणार आहे. थंड झाल्यावर सुद्धा एकदा पुन्हा मी याला तुम्हाला दाखवते. आता बघा ही थंड झालेली आहे. आता रबडी बघू शकता किती लच्छेदार तयार झालेली आहे. याला जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर ही पुन्हा घट्ट येईल. गोडाचा पदार्थ आपलं तयार झालेला आहे. आता लगेचच भाजी करायला सुरुवात करूया. पनीरची भाजी आपण बनवतो आहे, मसाला पनीर. त्यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये 4-5 काजूच्या बिया आणि 1 छोटा चमचाभर मगजबी टाकून घेतलं. याला थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर 2 मीडियम आकाराचे कांदे असे मोठ्या पीसेसमध्ये कट करून टाकलेले आहे. कांदा थोडासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडासा त्याचा लालसर रंग आला की आपल्याला त्यामध्ये आला आणि लसूण टाकून घ्यायचा आहे. बघा याचा छान लालसर रंग आला आहे. आता यामध्ये अर्धा इंच आलं आणि 5-6 लसूण पाकळ्या टाकून घेतल्या. 1 काश्मीरी लाल मिरची, 1 हिरवी मिरची टाकली आहे आणि
2 मोठ्या आकाराचे टोमॅटो इथे मोठ्या पीसेसमध्ये कट करून टाकले आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला हे टोमॅटो थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। तर अगदी 2 ते 3 मिनिटं यावरती झाकण ठेवायचं। बघा 2-3 मिनिटानंतर हे टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहे, अगदी नरम झालेले आहे। आता हा मसाला आपला तयार झालेला आहे, याला वाटून घ्यायचा आहे, थोडासा थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर वाटून घ्यायचा। मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण डाळीचा कुकर लावून घेऊया। तर अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून मूग डाळ घेतली आहे, त्यामुळे ॲसिडिटी वगैरे होणार नाही। थोडीशी मूग डाळ यामध्ये टाकली की आता यामध्ये जेवढी डाळ घेतली त्याच्या डबल प्रमाणामध्ये पाणी टाकून घेतलं। एक मीडियम आकाराचा टोमॅटो, एक मीडियम आकाराचा कांदा, एक हिरवी मिरची, थोडीशी हळद टाकलेली आहे, पाव चमचा आणि थोडंसं तेल टाकून घेतलं, म्हणजे डाळ जी आहे ती छान मऊसूत शिजेल। कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। एवढ्या वेळामध्ये आपला मसाला जो आहे तो सुद्धा थंड झाला आहे। आता त्याला छान वाटून घ्यायचं। अगदी बारीक हा मसाला मी वाटून घेतला आहे, बघू शकता। आता लगेचच भाजी तयार करून घेऊया। भाजीसाठी इथे 4 ते 5 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलं, काही खडे मसाले टाकते आहे, एक हिरवी वेलची, एक मोठी विलायची टाकली आहे, 2-3 दालचिनीचे तुकडे टाकले आहे आणि 1 तेजपान टाकलं आहे। आता हा जो मसाला आपण वाटून घेतला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि मसाला इथे छान परतून घ्यायचा आहे। आता इथे गॅस मीडियमच ठेवायचा, मीडियम गॅसवरती हा मसाला परतून घ्यायचा आहे। बघा 2 ते 3 मिनिटं हा जो मसाला आहे हा मी इथे छान परतून घेतलेला आहे। पहिलेपेक्षा थोडासा हा घट्ट आलेला आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहे। 1 चमचा लाल तिखट टाकलं, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकली, थोडीशी कसुरी मेथी अशा पद्धतीने हातावरती चुरून टाकली आहे, म्हणजे याने चव छान येते। अर्धा चमचा गरम मसाला टाकला, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता पुन्हा याला 2 ते 3 मिनिटं या कोरड्या मसाल्यांसोबत हा मसाला परतून घ्यायचा आहे। बघा 2 ते 3 मिनिटं याला झालेले आहे, याचा रंग बघू शकता थोडासा डार्क आलेला आहे। आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला इथे अर्धा कप मी पाणी टाकून घेतलं, पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा जो मसाला आहे हा थोडासा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे यावरती झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिटं मी शिजवून घेते। बघा मसाला छान शिजलेला आहे। आता या स्टेजला यामध्ये 1 टेबलस्पून दही टाकलेलं आहे फेटलेलं आणि 2 टेबलस्पून घरची दुधावरची साय टाकून घेतली, याने भाजीला चव खूप छान येते। तर नक्की थोडीशी साय आणि दही या भाजीमध्ये वापरा। आता व्यवस्थित याला मिक्स करून झालं की याला तेल सुटतपर्यंत, एक उकळी येतपर्यंत शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पनीर टाकायचं आहे। आता एक छोटासा पनीरचा तुकडा यामध्ये किसून सुद्धा टाकते, म्हणजे भाजीला टेक्स्चर जे आहे ते अगदी हॉटेलसारखं येते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भाजीचा रंग बघू शकता इथे किती छान आलेला आहे आणि आता फक्त 2 ते 3 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर एकदा पुन्हा यावरती झाकण ठेवून घेते आणि मीडियम गॅसवरती 2-3 मिनिटं ही भाजी इथे मी शिजवून घेतलेली आहे। आता इथे भाजी बघू शकता, रंग अगदी छान आलेला आहे। खूप जास्त वेळ पनीर शिजवत बसायचं नाही, नाहीतर पनीर जे आहे ते रबरासारखं होईल। भाजी आपली तयार झालेली आहे, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। आता इकडे आपली भाजी तयार होत होती तोपर्यंत डाळीचा कुकर जो आहे त्याच्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर छान थंड झाला आहे, बघून घेऊया आपण। डाळ व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे, याला रवीच्या साह्याने छान घोटून घेऊया आणि यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। किती पातळ किंवा घट्ट तुम्हाला डाळ करायची आहे त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता। गॅस मी पुन्हा इथे चालू करून घेतलेला आहे, व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचा। लगेचच यासाठी एक तडका बनवून घेऊया। तर 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये 1 चमचा जिरं, 10-12 लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकले आहे, 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या, पाव चमचा हिंग टाकला, 5-6 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा कसुरी मेथी टाकून घेतली। डाळीवरती टाकण्यासाठी जो तडका आहे तो तयार झालेला आहे, लगेचच हा डाळीमध्ये टाकून घ्यायचा, व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचा आहे। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। आता इथे डाळीला एक उकळी आणून घ्यायची आहे।
बघा डाळ छान उकळल्या गेली आहे। आता सगळ्या शेवटी 2 ते 3 चिमूट गरम मसाला यामध्ये टाकून घेतला। झटपट आपला दाल तडका सुद्धा तयार झालेला आहे। आता आपल्याला पुलाव बनवायचा आहे, त्यासाठी इथे 1.5 कप तांदूळ घेतलेले आहे। बासमती तांदूळ इथे मी वापरते आहे। याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आज आपण हा जो पुलाव आहे हा कुकरमध्ये न बनवता ओपन पॅनमध्ये बनवतो आहे, त्यामुळे 10-15 मिनिटं हे तांदूळ भिजत ठेवायचे आहे। तांदूळ भिजते आहे तोपर्यंत पुऱ्यांसाठीचं पीठ भिजवून घेऊया। तर 3 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेते, चवीनुसार मिठाचा वापर करा आणि 1 चमचा यामध्ये पिठी साखर टाकते आहे। यामुळे पुऱ्यांना रंग सुद्धा छान येईल आणि चवीला सुद्धा पुऱ्या छान लागतील। व्यवस्थित पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। पुऱ्यांसाठी पीठ जे आहे ते थोडंसं घट्टसरच मळायचं, म्हणजे पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट अजिबात होणार नाही। सैलसर पीठ मळायचं नाही। बघा इथे पुऱ्यांचं पीठ जे आहे ते मी व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे। पीठ आपलं भिजवून झालेलं आहे। आता याला मुरण्यासाठी 10-15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया, यावरती झाकण ठेवून। आता एवढ्या वेळामध्ये तांदूळ जो आहे तो सुद्धा व्यवस्थित भिजला गेला आहे। लगेचच आपण पुलाव बनवून घेऊया। तर एका हांडीमध्ये इथे मी 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकलं, त्यानंतर 1 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची आणि 2 दालचिनीचे तुकडे, 2-3 लवंग आणि 4-5 काळी मिरी टाकून घेतली। 2 ते 3 लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकलेले आहे। लसूण थोडासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते ते मी चाळणीवरती काढून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे। या तेलामध्ये थोडेसे तांदूळ 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये मटर टाकायचे आहे। मटर पुलाव आज आपण बनवतो आहे। अर्धा कप मटर टाकून घेतले, चवीनुसार मीठ टाकायचं। 2 ते 3 चिमूट यामध्ये मी हळद टाकते आहे, म्हणजे याला रंग छान येईल। नाही टाकली तरी सुद्धा चालेल, चवीमध्ये काहीही फरक पडणार नाही। आता हळद टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे पाणी टाकायचं आहे। 1.5 कप तांदूळ घेतले होते, त्यासाठी इथे 3 कप मी पाणी टाकून घेतलं। ओपन पॅनमध्ये आपण पुलाव बनवतो आहे, त्यामुळे तांदळाच्या दुप्पट पाणी घ्यायचं। कुकरमध्ये जर तुम्ही बनवत असाल तर थोडंसं पाणी कमी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। शेवटी यामध्ये 1 छोटीशी लिंबाची फोड घेतलेली आहे। हे लिंबू यामध्ये पिळायचं, म्हणजे भात छान मोकळा सुद्धा होतो आणि भाताचा दाणा तुटणार सुद्धा नाही। त्यानंतर यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवरती पुलाव शिजवून घ्यायचा आहे। बघा 10-15 मिनिटं झालेले आहे। पुलाव आपला तयार झालेला आहे। अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये पुलाव तयार होतो, खूप जास्त वेळ लागत नाही। बघा याचा दाणा सुद्धा अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे। पुलाव आपला तयार झालेला आहे। व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला पुलाव जो आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे। आता आपण कोशिंबीर बनवून घेऊया। त्यासाठी इथे 1 छोट्या आकाराची काकडी बारीक चिरून घेतली, 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरला आहे, 1 छोट्या आकाराचा गाजर किसून घेतला थोडासा जाडसर, 1 मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली आणि त्यानंतर 1 कप इथे फेटलेलं दही यामध्ये टाकून घेतलं आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे, साधं मीठ घेतलं इथे मी आणि काळं मीठ घेतलं आहे अगदी थोडंसं। अर्धा चमचा जिरा पावडर टाकली आहे। टेस्ट बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर टाकली, नाही टाकली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी आणि 1 हिरवी मिरची टाकली, थोडासा हिंग टाकून यावरती तडका तयार करून घेतला यासाठी आणि त्यावरती टाकून घेतला आहे। तर झटपट आपली कोशिंबीर सुद्धा तयार झालेली आहे, किंवा याला तुम्ही रायता सुद्धा म्हणू शकता। पुलाव बरोबर खायला खूप छान लागतो। आता जवळजवळ सगळे पदार्थ तयार झालेले आहे, फक्त तळणीचे पदार्थ आपले बाकी आहे। तर पकोड्यामध्ये इथे मी कॉर्नचे पकोडे तयार करणार आहे। तर त्यासाठी इथे 3 कप कॉर्नचे दाणे घेतले आहे। इथे मी हे कॉर्नचे दाणे पहिलेच काढून घेतले होते। तुमच्याकडे जर कॉर्न असेल तर चाकूच्या साहाय्याने डायरेक्ट त्याचे दाणे सुद्धा काढू शकता। आता हे मिक्सरवरती पल्स मोडवरती फक्त एकदा याला फिरवून घेतलेला आहे, खूप जास्त बारीक करायचं नाही आणि अख्खे सुद्धा दाणे ठेवायचे नाही। आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकला, थोडीशी अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली, 2 ते 3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरलेल्या आहे, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकली आहे पाव चमचा, 2 ते 3 चिमूट हिंग, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आणि पाव चमचा चाट मसाला टाकायचा। चाट मसाल्यामुळे पकोड्याला टेस्ट खूप छान येते। त्यानंतर अर्धा कप बेसन पीठ आणि अर्धा कप इथे तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे। तर पीठ जेवढं मिक्स होईल तेवढं टाकून घ्यायचं, अंदाजेच टाकायचं आहे। तर आता हे व्यवस्थित याला भिजवून घ्यायचं आहे।
हे पकोड्याचं पीठ जे आहे हे व्यवस्थित भिजवून झालेलं आहे. तेवढंच मला पीठ लागलं, अर्धा कप दोन्हीही, त्यापेक्षा जास्त पीठ यामध्ये वापरलेलं नाहीये. बघा छान घट्टसर हे पीठ तयार करून घ्यायचं अशा पद्धतीने. पकोडे जे आहे ते व्यवस्थित तेलामध्ये सोडता आले पाहिजे एवढं घट्ट हे पीठ भिजवून घ्यायचं. हे पीठ आपण जरा वेळ बाजूला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण पुऱ्या ज्या आहे त्या लाटून घेऊया. तर बघा पुऱ्यांचं पीठ जे आहे ते सुद्धा व्यवस्थित भिजल्या गेलेलं आहे. 15-20 मिनिटं याला झाले आहे. थोडंसं तेल लावून हे व्यवस्थित मळून घ्यायचं. पीठ बघू शकता हे घट्टसरच आहे, खूप जास्त सैलसर भिजवलं नाही. आता यातला एक गोळा घ्यायचा आहे. तर मीडियम आकाराच्या पुऱ्या मी इथे करणार आहे, त्यामुळे इथे मीडियम आकाराचा एक गोळा घेतला. पुऱ्या ज्या आहे त्या आपल्याला लाटून घ्यायच्या. पुऱ्या तेल लावूनच लाटायच्या, म्हणजे तळताना तेल जे आहे ते खराब होणार नाही. पिठाने जर पुऱ्या लाटल्या तर तेल खराब होतं पुऱ्या तळताना. बघा थोडीशी मीडियम आकाराची जाडसर पुरी मी इथे लाटून घेतली आहे. खूप जास्त पातळ पुऱ्या करायच्या नाही. बघा अशाच पद्धतीने 4 ते 5 पुऱ्या इथे मी इथे लाटून घेतलेल्या आहे. आता लगेचच आपण पुऱ्या तळून घेऊया. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छान गरम झालं आहे. पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला मोठ्या गॅसवरतीच तळायच्या. तेल छान गरम करून घ्यायचं. बघा पुरी जी आहे ती व्यवस्थित आपल्याला झाऱ्याच्या साह्याने मध्ये दाब देऊन छान फुलवून घ्यायची आहे. पुरी बघा अगदी टम्म फुगली आहे आणि साखरेमुळे याचा रंग सुद्धा बघा किती छान आला आहे. तर दुसरी सुद्धा पुरी इथे तळून दाखवते. बघा दुसरी पुरी सुद्धा अगदी टम्म फुगलेली आहे. अशाच पद्धतीने इथे मी 4 ते 5 पुऱ्या ज्या आहे त्या तळून घेतलेल्या आहे. बघा पुऱ्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहे. आता थोडेसे माझ्याकडे तांदळाचे पापड होते, ते सुद्धा इथे मी ताटामध्ये वाढण्यासाठी तळून घेते आहे. तुम्ही कुठलेही पापड तळू शकता किंवा तुमच्याकडे फ्रायम्स वगैरे असेल ते सुद्धा तळून घेऊ शकता. आता पापड तळून झालेले आहे. सगळ्या शेवटी आपल्याला पकोडे तळायचे आहे. पकोड्याचं पीठ जे आहे ते आपण पहिलेच तयार करून ठेवलं होतं. आता लगेचच कॉर्नचे पकोडे बनवून घेऊया. किती छोट्या किंवा मोठ्या आकाराचे पकोडे तुम्हाला तळायचे आहे त्यानुसार तेलामध्ये अशा पद्धतीने पकोडे सोडून घ्यायचे. त्यानंतर गॅस इथे मीडियमच ठेवायचा आहे. मीडियम गॅसवरती छान लालसर रंगावरती हे पकोडे तळून घ्यायचे आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहे, बाजारामध्ये कॉर्न मिळतात, त्यामुळे इथे मी कॉर्नचे पकोडे केलेले आहे. खायला खूप छान लागतात हे कॉर्नचे पकोडे. बघा कॉर्नचे पकोडे तयार झालेले आहे. याला छान लालसर रंग आलेला आहे. आता याला काढून घेते. तर ताटामध्ये वाढण्यासाठी सगळे पदार्थ आपले तयार झालेले आहे. बाकीचे जे पकोडे आहे ते मी नंतर तळणार आहे, फक्त ताटापुरते इथे तळून घेतले आहे. आता ताटामध्ये सगळे पदार्थ आपण वाढून घेऊया. सुरुवातीला इथे मी रबडी वाढून घेतलेली आहे. त्यानंतर पनीरची भाजी, दाल फ्राय जी आपण केली होती ती सुद्धा इथे वाटीमध्ये वाढून घेतलेली आहे. त्यानंतर पुलाव, कोशिंबीर घेतली ती सुद्धा वाढून घेतलेली आहे. भजी आपण केली होती कॉर्नची ती ताटामध्ये वाढून घेतली. त्यानंतर पापड इथे ठेवलेले आहे आणि सगळ्या शेवटी आपण ज्या पुऱ्या बनवल्या होत्या त्या सुद्धा इथे ठेवून घेतलेल्या आहे. संपूर्ण ताट जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. आज आपण जेवढा स्वयंपाक बनवलेला आहे, जेवढं प्रमाण मी सांगितलेलं आहे, 5 ते 6 लोकांना आरामात पुरेल एवढा स्वयंपाक तयार होतो. अगदी साध्या सोप्या पद्धतीने सगळे पदार्थ बनवलेले आहे. बनवायला फार काही कठीण नाही आहे. तर या रक्षाबंधनला ही थाळीची रेसिपी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.